नाही व काय झालं आज येऊन काय कमाल बी बड गावले जपू दिद मग दड 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 पाणी पाडा म्हणत दकाना बायजा कशी लीला अशी रा देव बाप्पानी बी मग नवरात्र मा यस म्हणजे यस माय व अक्का कधी चालली बी डोकावर डाळ का धरीस नी हा ना जी माय अक्का ते डोकावर डाळकन गाव कोणतं म्हणे अशी मन नाही का तशी घटना नवी जायले का अक्का कोठे चालणार बायजा कोरा पटरा ना तुले मने टेसली राहिनी ती काय कमाले बी तुनी बहिणी टेसले वाली बी तू चुकस नाही का बरं हा वो वासनी ठीक है मा काय नाही हो बी आज नऊ कुमारी का जेवण अशी तीस ना मग तिसर सामान लेवायला जायला होतं ना मग गंधरास ना कटलेरी काटलेरी सादरास का आणि बहीण माझं तर मी जावा जागा होती पण मायामध्ये सांग बाहेर घरले जेवण सांगेस मग दोन्ही सासू वाचले नऊ कुमारी का जेवण अशी तीस ही लागज्यात बरं हा जेवण टाइमशी ही लागज्यात राहू देव ना अक्का जेवण सांगू अशी रास का बरं आम्ही ही लागतोत ना वाडा वापराले करण्याची माहिती नवी दुसरा वर अशी वजच करण माहिती शे तुमले मग नाही हो माय नऊ कुमारी का जेवण नशे परत बाई जा तू बहिणीले सांगू बबिता थरथरी सविता बटीसले सांगिले म्हणे जेवण कशी आहे एक तीन दोन तीन जणे बल राहतस ना मग कोण काय करले सांगणे राहस ना मग अशी दुपारमध्ये राही ना का 12-1 वाजता राही ही लागजात बरं सविता वा सविता काय जी माय फुबा काय सांगतीस माय व खरंच नाही तुमनं इस्तरी मारता मारता बलायली दम आली तुम्ही अंडवना कपडा से इस्तरी करांत ना फुबा मी तुम्ही नेना मला कामर नाही देणं म्हणते म्हण करू देतीस गड्या काय शे सांगा अडचणीतलं आवा काय राज राहिनी म्हणतो तुमले खरं माहिती नाही शे का बरं फुबा खरं सांगा माली माय व पटालते पाहिजे मग आजी न म्हणते मंदराव म्हणतं मग मला या पडमत त्या सांगत विचारी राहिनी असते रांदो काय म्हणे काय रांदस म्हणे तुझी का बसते राहिनी पण मला काय माहिती शे पण सांगते खरी मला काय असं बिन माहिती राहणार नाही आकांगर जेवण आहे ना बड्या बाया असली आपल्या म्हणून ते म्हणे काम काढली न ते माय घर कधी रांधाना राहत ना मग रांधणे का करत राहतात तुम्ही सकाळ मा खावायला लागस आपले उपास राहो का नाही राहोत आकांगर जेवण आहे आणि आकाने इथलं मला सांग दमारा ती आकाने खरड काढ सांग वो असं सांगितलं मी उता आणि असा स्वका मरी घ्यात का काकूच काय घ्यातीस नावाला जाऊ दे जसं परत नका खर्यात मला सांगा काय तुमले सांगा काय तुम्ही घर मध्ये नाही म्हणून मला सांगितलं तुम्ही जे पटक भवानी सिंगत फिरी राहतीस नमन भुकव बिन बजेट नी तुम्ही तोंडले काय बोया दिया देते ना पडी काय जाण अशी बोलस कलेदा फाडी टाकस तू तुम्ही म्हणा डोकं फाडी टाकतोस ना काय पण जाऊ दे तर राधाले बलाय जाईल बी ना मी जाई इसू तू नको इस तडे वाडान टाइमले जीसू जेवण काय मी जेवानी जी माय मी जेवानी नका तुम्ही इथला गाबरा बायजा फुबा पुरी जाई ना इथलं रांधेल बाकी ना रांधा ना बाकी शे अजून पण आई भाजी ते पुरी जाई ना इथला बटाटा सुरवी जाई का गन होलसेल होई जाई व वाक्का मग तुला रांधा का इथला तिथला नाही राहत बिन भरमसाठ रांधस तू मला माहिती शे ना तुला रांधेल खुटावते नाहीच कशी बिन बायजा मला ना उरस ते चालस पण खुटाल नको पाहिजे कशी आहे देव धरम नशे ना बहीण मग आपण बी न म्हणते मग करसू तर आपले बी देव बाप्पा आशीर्वाद दी का नाही मग ते आपले ते सुंगाचं राहू देते ना मग शेका नाही बरं बी ना ना आज ना 4 वाजाने उठवले ते दोन्ही सासू बाबा मग बटाटाची चढाई घ्यात भाजी वही गई मठ पिंजी तीन टाकरातलेस ना मग पापड्या बी कराय घ्या तामण्या वाल्या बट वही रांधाय की आता फक्त शे ना बटाटाची भाजी बाकी मटणी भाजी बाकी शे मग बट वही गी मग वाढी देतात बाकी जणी या नेऊन का दीदी माई बबिता त्या नेऊन सविता बहीण आम्ही काय लावूत का मग दिसणी वाटण्या त्या घरावरी राहण्यात ना आम्ही गोंधरास कायले मग दोन रे भांडारे गोंधरास बिन काय करस मग तिसले म्हणतो बहिणी बहिणी तुम्ही बटा आवरी सावदीस या आम्ही जातीस म्हणतो बायजान मी कशी आकाले मदत होई जाय म्हणतो जरा की म्हणून आम्ही ये लागूत चांगलं वेगे माय घर बिकन रासा मा आवरानं आमनं बी काय रांधाय जायले म्हणा पण बाय जा फुबा तुम्ही शेदा फक्त हाल माशे ना बट न मठे मन कर द्या
चटया चुट्या पाडी पुडीसनी हा करी देते समाय मग काय द्या मा चाल मग फुबा चाल मी वटी ना हाते पटापट या भाज्या वगैरे देऊ आपण हा मग कशी कन्यापूजन असले पाय दवानं ते गंधरास ना मग शे का नाही हा तेच ना हा ना चला मग लवकर चला ते आका बड्या कुमारी कस ना पाय दवाई घ्यात ना हा वटी ना बटास दवाई घे आईच्या कोली ना दुई राही मी आते दोघ बिनच्या कोली पाय दुई दुई रिसनी पोट भरीसनी जेवण करा ना बरं हा मग तुम्हाला कोणता आम्ही इथल्या बटा रांधेले पोट भरीसनी खावा ना बरं बहिणी म्हणी बडाचं सांग देस मी हा बरं बड्या बरीस सांग देस मी बड्या दिवशी सांग देस बडा जणसी पोट भरीसनी जेवण करा ना हा मग उका वाक्का होई गे ना बेटा उरका तसे वाढे देऊ ताते पटापट भूका लाग गया होते ना माय पुरीसले मग हा नाही अक्का नाही भूक नाही लागेले आमले अक्का आज आमना भी उपास होता मग अष्टमी धरले आम्ही आज बड्या कुमारी कासनी तुमने घर पोट भरीसनी जेवण करसो ता आम्ही देवी शेती आज आम्ही बडा खाई जासो ता अशी का चांगलं आहे बेटा चांगलं आहे मग नाही पोरीवणी पोटभरी जेवण करा बरं आणि नाही मग तुम्ही बी चांगला वाढा तिसले सरमाय खाय राहिन्यात बरं ते दखी राहीन मी नाही ना अक्का आम्ही का बस सरमावत बरं तुम्ही अन्ना कोटा इथलं रांधेल शे आम्ही ते खास होत ना बरं सांग माय हो दका ना अक्का कितला बडाईना स्वयंपाक करेल तुम्ही आणि या पुरी खाई बी राहिन्यात नाही खावा बरं पुरी म्हणी पोट भरीसनी मग देवी माता पोट भरीसनी खायल्या देवी माता रागी लागी बरं मग आका तडे काय उभी राहिनी तुम्ही माल लागना तर ते पुरी खातील न ते सरमे मागे उभी राहिनी त्या मी काय वाढू बरं फुबा तडे गण चार जणे शितीसा बांधणार मग तडे उभा राहाल ती जागा नाही शे मग म्हणून आधी मी एक कोपराले उभी राही गो काय करतीस मग शेता बिन आपल्या घरच्या 4 जण वाडी राहिन्यात पटपट खायली तीन बिचाऱ्या आका मी काय सांग राहिनू ते वस्तू कसं लई ना माटे लई येईल शेवटी ना मग बटा लई येले मी काही स्थान लेवान करत नाही शेवट तुले तू फक्त त्या पोलीसले ना म्हणते मन पोट भरी जेवाड तेच आपला कुर्ता मोठा पुण्यानं काम आहे आज मग नवकुमारी का से जेवाडानं साधं पुण्यानं काम नाही राजबीन मग अशी वाटत माणूसले ते बस देवी माता नाहीतला आशीर्वाद भेटस बहीण नाही खरं काम मना आते वरी मग खायले राहणार बिना काय मग हे बटासले खीर वाढत राहिनो ना बटासले खायले ते बिचारीस काय बी म्हणा पण आका तुम्ही खावा ना तांनी तर काय राहणे या पोरीस ना रगडी मसडी बस खायले राहण्यात मग बहीण माल बी तेज लागावशे बबिता या पोरी वनीसनी नवदुर्गासनी पोट भरीसनी खावायला पाहिजे अशी मग आणि बेटाने बी पोट भरी खावायला पाहिजे मग नवकुमारिका तो एक बेटा शे मग कशी रास माईतलं रांधर रास आपण कोणी बी खासे म्हणले बी गार वाट असते चांगला वाट असता बहीण मग रांधी संज खाद नाही बिन मग माल ना उजिरा गेस मग तशी एखादा भजन बिजन म्हणावं कावा पुरीचं चांगलं जेवण जाईल तशी आम्हा मग कोठे बी भजन म्हणाला तुस कावा तुम्ही करत दकासी तुम नबी ना काजे म्हणा ना भजन बड्या पुरीचं चांगलं वाटी म्हणा ना अशी काय म्हणा माय मग मला काय शी जय अंबे जगदंबे मां तेरी महिमा परंपार तेरी महिमा कोई न जाने कशी अक्का माताने महिमा कोणीच नाही जाणू शकस माता देवा कधी बटासा छप्पड फाड के दिदे साबीन छप्पड फाड के आपला वरी समय आज बी नाही माहितलं दिदेच बिचारी माता फक्त भाव राव देव खरं बहीण यांना उदीन ते कथा नाही घ्या समजलं बहीण अक्का आज अष्टमी लागे दखा तुम्ही 8 दिनी लागत आज मग नाही कधी उपास सारखा ते वाटी सुद्धा राहीन नाही खरं शेबीन भूक म्हणजे काय लागीच राहिनी नाही अक्का मग बीन खरं शे ना आकाजी बेकार पोट भरी घे बीन खावा ल्या ना आज वाडा ना पोरी बनी आता मस्त जेवण करा पोरी से काय बी म्हणा तुम्ही पण नवदुर्गासनी अशी जेवण करे ना ते मन गारवी घे आपले बी वाडीसनी खावाडीसनी तेच लागावत आमले बी मग बीन आम्ही रांदा कांडाचे काय उन्नती पण वाढाले लागो तिथलंच गणपवतीर वी घे ना बीन
हे फुबा कोटम ना देवाले पुढे रही बेन जाऊ द्या जी माय 30 वर्ष कोण लागे 30 वर्षाच्या लागसूत ना दररोज ना कुस्त्या होतील म्हणता गलीस ना हा बरं कुस्त्या होतील आमने डोकं काय खाजी उठणं कुस्त्या होतील ते जाऊ द्या जी माय उठाडा आता पोरीसले उठाडा ते तसे हात दावाल पाणी द्या रुमाल द्या पुसाले आणि शिंगारा सामान द्या बटन टिकली बांगडी हा का उठा पोरी होणी उठा ती राम राम मंडई व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा बरं तरच